खरं तर बारामतीमध्ये अनेक राजकीय रंजक घडामोडी घडत असल्याचं आपण बघितलं। मात्र बारामतीच्या जनतेला पुढचा खासदार नेमका कोण हवाय, बारामतीची सून की लेक, याचाच आढावा साम टीव्हीने बारामती लोकसभा मतदारसंघातून घेतला। कोण आहे जनतेच्या मनातील खासदार, आपण बघूयात। सुनेत्राताई पवार, अजित पवार, प्रिय सोय, 3 वेळा संसदरत्न पुरस्कार आहे। सुनेत्राताई काय सांगतो, सुप्रियाताई सुनेत्राताई काय सांगतो, साहेबांना प्रतिष्ठित समजून सुप्रियाताई सुळेंना बहुमताने विजय करतील। सुनेत्राताई दादांचा विकास बारामतीमध्ये चांगल्या प्रकारे आहे। वहिनी साहेब सुनेत्रा वहिनी पवार निवडून येणार आहे। अजितदादांच्यावर पर्याय सुधारण्याच्या बाबतीत एक स्त्री म्हणून त्यांची भूमिका आहे ती त्या ठामपणे मांडतात। आपल्या भागात तर सुप्रियाताई सुनेत्रा पवार केंद्रात सरकार बदलायचे, त्यामुळे ताईंना आणावं लागेल। पाठीमागच्या खासदारांनी विकास केलेला आहे, पण त्या पद्धतीचे दादा करू शकतात। 100% सुप्रियाताई खासदारकीचा उमेदवार जो दादांनी दिलेला आहे, सुनेत्राताई पवार। सुप्रियाताई निवडून येतील। साहेबांचे बरेच दिवसाचं योगदान आहे या मतदारसंघासाठी। गेल्या 10 वर्षापासून अजितदादांचं जे काम आहे त्या कामाच्या जोरावर दादांच्या मिसेस सुनेत्राताई 100% खासदार होतील। आमदाराची कामं आणि खासदारांची कामं याच्यात जल्लोष झाल्यामुळे लोकांचा संभ्रम निर्माण झाला। दोन्ही गट तुल्यबळ आहेत। सुप्रियाताई येतील। सुप्रिया आता लोकसभेला ताई, विधानसभेला दादा। साहेबांचं 50 वर्षापासून काम चांगले आहे। फक्त एवढंच की ते दादांच्या माध्यमातून केलेलं। सुप्रियाताई पाठीमागच्या खासदारांनी तसं बघायला गेलं तर निवडून गेल्या इथून की 5-5 वर्ष परत दिसतही नव्हत्या। पवार साहेबांचं पहिल्यापासून 50 वर्षापासून काम चांगलं असलं नाही। पाठीमागच्या खासदारांनी मला 15 वर्ष खासदार होते ती सुप्रियाताई, पण 15 वर्षात त्यांनी जारगडवाडीला एकही भेट दिली नाही। दोन्ही सारखे तुल्यबळ आहेत, त्यामुळे काय कोणाची गॅरंटी नाही वाटत।